संसारादिरोगान् सततानुषक्तान् शेषताय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदान् जघान योगुर्वैद्याय नमोऽस्तु तस्मै ब्रह्मा स्मृत्वा युषो वेदं प्रजापतिमजिग्रहत् सोऽश्विनौ तौ सहस्राक्षं सोत्रिपुत्रादिकान्मुनीन् तेऽग्निवेशादिकांस्ते तु पृथक् तन्त्राणि ते निरे ब्रह्मणो हि समारब्धा मात्रे अद्येषु पूजिताम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् आयुर्वेदरतं वन्दे माधवाख्यं महागुरुम् आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् द्रष्टाज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापको विषत्श्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेतैः समुदितैः यत्कार्यं प्रतनोति सः समुद्धर्थं हि कार्यस्य वयं नु प्रेतामहे। Today we will see Sattva Pariksha first. सत्वतः च सत्वम उच्यते मनः तत् शरीरस्य तंत्रकम आत्मसंयोगात. सत्वतः परीक्षेमध्ये सत्व म्हणजे मन, मनाची परीक्षा आहे. ते काय आहे? तंत्रकम आत्मसंयोगात शरीरस्य. तंत्रक शब्दाचा अर्थ चक्रपाणींनी केलाय प्रेरकम धारकम च. शरीरस्य प्रेरकम धारकम दोन्ही म्हणजे शरीराला कार्यामध्ये प्रेरणा देणार आणि शरीराचं धारण करणार, पण केव्हा? आत्मसंयोगात, आत्म्याशी संयुक्त असेल तेव्हाच. त्या आत्म्याशी वियुक्त होत नाही कधीच, आणि वियुक्त झाल्यानंतर काम करत नाही. ते कायम आत्म्याशी संयुक्तच आहे. तेव्हा मनाचा रोल पहिल्यांदा स्पष्ट केला की तो आत्म्याशी संयुक्त राहून शरीराचं प्रेरणा धारण करणं काम करतं. तर इंद्रियांकडून इंद्रियांचे अर्थ हे सुद्धा बघितलं तुम्ही. शारीर अध्याय 1 मध्ये त्यांनी सांगताना असं सांगितलं की इंद्रियेण इंद्रियार्थो हि समनस्केन गृह्यते. समनस्क आत्म्याकडून त्याचं ग्रहण होतं. म्हणजे ग्रहण कोण करतो? ते मन करतं. आत्मा निर्विकार आहे, तो काही ग्रहण करणार नाहीये, पण त्याच्या उपस्थितीशिवाय मन कार्यामध्ये प्रेरित होऊ शकत नाही स्वतंत्रपणे, एकटं आपलं आपण. म्हणजे मनाला त्याचं काम दाखवण्यासाठी आत्म्याच्या प्रेरणेची गरज आहे किंवा आत्म्याशी संयुक्त असण्याची गरज आहे. त्याच्याशिवाय मन काम करणार नाही, नाहीतर ते बेलगाम सुटेल. लक्षात घ्या. काय म्हणून हे स्पष्टपणे सांगितलं की आत्मसंयोगात करतं काम. म्हणजे आत्म्याशी वियुक्त मनाची ही परीक्षा नाही, म्हणजे जिवंत माणसाच्या शरीरातल्या मनाची ही परीक्षा आहे. म्हणजे म्हणून वेगळं काढून तपासता येत नाही मन शरीरापासून किंवा आत्म्यापासून वियुक्त करून. त्याचं अस्तित्वच नाहीये. तर त्रिविधम बलभेदेन प्रवरम मध्यम अवरंच. तर असं हे मन बलभेदाने 3 प्रकारचं आहे. प्रवर बलाचं, मध्य बलाचं आणि आवर बलाचं. आतश्च प्रवर मध्य अवर सत्वा पुरुषा भवन्ति. आणि त्याच्यावरून पुरुषाचे 3 प्रकार पडतात. प्रवर सत्वाचा पुरुष, मध्य सत्व पुरुष आणि आवर सत्व पुरुष. पुरुष हा शब्द जेंडर स्पेसिफिक नाही. चिकित्साधिकृत पुरुष, एनी ह्युमन बीइंग can be classified into these 3: आवर, प्रवर, आवरम, प्रवर मध्य आणि आवर. ओळखायचे कसे? परीक्षा करण्यासाठी त्यांचे काही लक्षणं सांगितली, त्याच्यावरून तुम्ही ते ओळखू शकता. तत्र प्रवर सत्व हा सत्वसारा हा ते सारेषु उपदिष्टा. याच्या आधी सारता सांगत असताना सत्वसाराचं जे वर्णन केलं, स्मृतिमंतः, भक्तिमंतः, कृतज्ञः, प्राज्ञः वगैरे आपण बघितलं होतं, ते सर्व वर्णन प्रवर सत्वाला लागू होणारं वर्णन आहे. तसं वर्णन असताना प्रवर सत्व अन्य काही
लक्षणं सांगितली त्यांनी इथे. स्वल्प शरीराही अपिते. सत्वाचं जे बल ठरणार आहे त्याच्याशी शरीराच्या स्वल्पत्वाचा महाकायत्वाचा काही संबंध नाही. अ पर्सन शॉर्ट इन स्टेचर बट टफ ऑन माइंड काय कॅन शेक द सिस्टीम. हे लक्षात घ्या. मेंटल रिझॉल्व असेल एखाद्याचा चांगला, एकदा त्यांनी ठरवलं की ह्या गोष्टीसाठी लढायचं, तर ते व्यवस्थेला तो नाकीनं आणू शकतो माणूस. का? फक्त सत्वबल चांगलं असेल. काय त्याच्याशी फिजिकल कॅपॅसिटीज डोंट मॅटर, सांगण्याचा मुद्दा आहे. काय सो ही स्पेसिफिकली मेन्शन स्वल्प शरीराही अपिते. प्रवर सत्वाचे लोक असतील ते स्वल्प शरीर असून सुद्धा निज आगंतु निमित्तासु महतीषु अपि पीडासु अव्यथा दृश्यन्ते सत्वगुण वैशिष्ट्यात. प्रवर सत्वामध्ये विशेष गुण कोणता डॉमिनेटिंग असतो? तो सत्वगुण. आणि तो काय करतो, कसा रिफ्लेक्ट होतो ते सांगतोय की निज आगंतासु आगंतु निमित्तासु. निमित्त म्हणजे हेतू. निजे हेतूंनी होणारी किंवा आगंतु हेतूंनी होणारी महतीषु अपि पीडासु, मोठ्यातली मोठी पीडा असेल, अव्यथा दृश्यन्ते, तेव्हा सुद्धा ते दे आर अनपर्टर्ब्ड असं म्हणतात बघा. दे विल नॉट गेट शेकंड अप. शांतपणे त्याला सामोरं जाऊ शकतात. कितीही मोठी पीडा असू दे, सहन करण्याची क्षमता चांगली असते. कशामुळे? सत्वगुण विशेष आहे. सत्वगुण विशेषामुळे. अशा काही काही घटना आपल्या बाजूला घडत असतात. त्याचं हाऊ पीपल रिस्पॉन्ड्स टू इट, रिॲक्ट्स टू इट, ते जर बघितलं तुम्ही, काही लोकांची जर परिस्थिती तुम्ही बघितली तर गाडी चालवताना वगैरे समोर 10 मीटरवरती कुत्रा असताना इकडंच ओरडायला सुरुवात करणार, पडले 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 पडले, अँड दे ऍक्च्युअली फॉल डाऊन. आणि मग जो काही ठणाणा चालू होतो ओरडा नारडा. आणि काही लोक तुम्हाला असे सापडतील की पडले, शांतपणे आपले आपण उभे राहतात, गाडीला स्टँड लावतात, बघतात काही लागलंय का वगैरे, सगळं निवांतपणे. तोपर्यंत 10 लोक येऊन तुम्हाला काही लागलंय का वगैरे, काही नाही, आय एम ओके, ऑल राईट. रिस्पॉन्स महत्वाचा असतो. एकीकडे थिओटिक सिच्युएशन आहे, जणू काही आकाश पडलंय अंगावरती, इतका ओरडाआरडा चालू आहे, आणि दुसरीकडे थंड. दिस रिक्वायर्स टफ मेंटल रिझॉल्व. छोट्या छोट्या घटनांमधून त्या गोष्टी समोर येत असतात, लक्षात घ्या. म्हणजे आमच्या जवळच्या ओळखीतल्या एकांचा ऍक्सिडेंट झाला होता. कुडाळला चालले होते आणि हायवेला समोरून कारने ठोकर दिली. 10वीत गेलेली मुलगी त्यांची, बरोबर, म्हणजे शी हॅड जस्ट 9वीची परीक्षा पास झाली. मधल्या वेळात घडलेली घटना सांगतो. म्हणजे किती मोठी असेल ते बघा तुम्ही. आणि मारुती ओमनी होती त्यांची. धडक झाल्यानंतर वडिलांनी हे लावलेलं नव्हता, सीट बेल्ट लावलेला नव्हता, आणि ते स्टेअरिंग सगळं त्यांच्या छातीवर दाबलं गेलं. मुलगी होती, त्या धक्क्याने ती खिडकी उघडी होती, खिडकीतनं उडाली. शी वॉज व्हेरी स्मॉल, अजूनही तशीच आहे, एवढीच आहे, 4-4.5 फूट उंच असेल फार तर. मेंटल रिझॉल्व कसा असतो लक्षात घ्या. ती उचलून बाहेर फेकली गेली. संध्याकाळीची वेळ होती, म्हणजे संधिकाळ होता, असा उजेडही जास्त नव्हता. पण तिचं डोकं त्या अवस्थेत चाललं इतकं की तिने फोन घेतला, आणि तिचा मामा पुढे आलेला होता, तिकडे हॉटेलवर एका थांबले होते, त्याला फोन लावून त्याला बोलवून घेण्या इतकं तिला अक्कल सुचली. म्हणजे लक्षात घ्या, हे प्रवर सत्वाचं लक्षण आहे. तपासणी कशी करायची ती बघा. अशा सिच्युएशन मध्ये एक 10वीत गेलेली मुलगी, काय जिला दिसतंय की आपले वडील आतमध्ये अडकलेले आहेत आणि कदाचित गेलेले असतील, तो गेले त्यात प्रसंगात, पण त्या अवस्थेमध्ये हे चालणं, दिस रिक्वायर्स प्रवर सत्व.
हे अशा छोट्या छोट्या घटनांमध्ये माणूस लक्षात येतो तुमच्या, की हाऊ दे रिस्पॉन्ड. नाहीतर परिस्थिती अशी होती की जोपर्यंत लोक तपास काढत नाहीत हे कोण आहेत, कुठले आहेत, काय आहेत, तोपर्यंत काही कळलं नसतं ना कोणाला. पण हिने तेवढं डोकं हिचं चाललं, ते मामाला बोलवलं, तो लगेच आला अँड शी टुक ओव्हर द सिच्युएशन. आणि तिची आई होती ती मागच्या सीटवर बसलेली, ती घाबरून जागीच शिजलेली. शी वॉज नॉट एबल टू डू एनिथिंग. आणि त्या प्रसंगामध्ये त्या मुलीने दाखवलेलं जे हे करेज असेल, दॅट स्पीक्स ऑफ हर मेंटल रिझॉल्व. अशी उदाहरणं समोर आणा म्हणजे तुम्हाला प्रवरसत्व ओळखणं सोपं जाईल की काय रिएक्शन दिली त्याच्यामध्ये. हातपाय गाळून बसले एकाच जागी, हो शी बाबा काही शक्य नाही. हे सत्व चांगलं असल्याचं उदाहरण नाही. इथं दिसतंय शी फेस सिच्युएशन इन सच अ वे that she was not unduly shaken up. तिला धक्का बसलाच असणार नाही असं नाही, पण हे डोकं चालणं आवश्यक असतं. आमच्या लहानपणी एक घडलेली घटना आहे की जुने वाडे होते आमच्याकडे असे, त्यांच्या रचना कशा होत्या त्या मालकांना सुद्धा माहिती नसायचं, कुठला हद्द आपली कुठली दुसऱ्याची. ते असे एकामेकामध्ये घुसलेले वाडे होते पुण्यात. आणि आमच्या वाड्यातल्या एक बाई अशा वरती पत्र्यावर चढलेल्या, काहीतरी पापड बिपड वाळत घालायला तिथं घालायचे बरेचदा. आणि तोल गेला आणि शी टॉस्ड अप. 2 ठिकाणी अशा आपटल्या आणि खाली पडल्या. म्हणजे जवळपास एक 20-25 फुटाच्या अंतरावरनं खाली पडल्या. आणि हातात मधल्या सगळ्या बांगड्या फुटून आतमध्ये घुसून बिसून असं इथं रक्तबंबाळ सगळं झालेलं. जोरात आवाज आला, लोक सगळे बघतायत. त्या बाईचा मेंटल रिझॉल्व बघा तुम्ही. शांतपणे उठल्या, असं 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 सगळं झाडून टाकलं अँड शी स्टार्टेड वॉकिंग द स्टेप्स. निजे आगंतु निमित्तासु महतीषु अपि पीडासु अव्यथा दृश्यांचे. अशी जेव्हा समोर येतील दिस काइंड ऑफ episodes happening around us, try to analyze it on these parameters and you will understand who is pravara sattva, who is avara sattva. केस टेकिंग करताना सुद्धा आपल्याला बऱ्याचदा जाणवतं या गोष्टी की बारीकशा गोष्टीचा बाऊ करणारे असतात ते हीन सत्व लोक असतात. आणि शांतपणे येऊन बसतो एखादा माणूस, सांगतो की नाही मला ना हार्टमध्ये 3 ब्लॉक आहेत, डॉक्टरांनी सांगितले की तुम्ही ऑपरेशन करून घ्या, पण मला काही करायचं नाही. इतकं शांतपणे सांगतोय माणूस. आणि दुसरा, हो काय सांगायचं तुम्हाला, मला 3 ब्लॉक आहेत, कधी जाईन काही माहिती नाही बघा. सगळं घर डोक्यावर घेतलेला. ज्या पेशंट बरोबर 4 नातेवाईक येतात त्याचं सत्व चांगलं नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि याच्या उलट तुम्हाला असं सापडेल की एखादा म्हातारी एकटे येतात बसवर, आपल्यालाच आश्चर्य वाटतो कसं काय. आणि त्यांचा रिझॉल्व असा असतो ना, हाव कोणा फाटी पड ना, आपले आपण हाव निघले, हाव आयली, विचारणार नाहीत कोणाला, काय नाही, त्यांना काय पडलेलं नसतं. टफ असतात मेंटली, कोणाच्या हातापाया पडणार नाहीत, आपले आपण उठतात येतात. तर ह्याच्यावरून तुम्हाला सत्वबल कळतं माणसात. साधा बऱ्याच लोकांना असलेला आजार आहे आणि तो झालाय म्हणून त्याच्याबरोबर 4 लोक असे आले की समजावं हे सत्वबल कमी असल्याची लक्षणं आहे ती काय. आणि ते बहुतेक वेळा तुम्हाला असं दिसेल की त्या सगळ्यांचं सत्वबल कमी असतं. पेशंट असतोच टेन्शन मध्ये, बाकीचेही डबल टेन्शन मध्ये असतात. आणि काय होणार यांचं आता आणि काय नाही. म्हणजे शुगर येणं हे काय आता फार मोठं लक्षण राहिलंय का. हो त्यांना शुगर आहे. हो किती लोकांना आहे. इंडियाचं 1/3 पॉप्युलेशन आता शुगर मध्ये सापडायला लागले. तर काय मोठंच त्यात तुम्ही एक आलात. नो 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 नो. मग ते काय असं गुगल वाचलेलं असतं सगळं. द मोमेंट दे कम टू नो दे विल स्टार्ट रनिंग फ्रॉम पिलर टू पोस्ट. भयंकर प्रकरण असतं ते. त्यांना असं वाटतं की सगळ्याच जगातला भयंकर आजार मला झालेला आहे.
असं फिलिंग घेऊन येणारे जे रोगी असतील ते सत्वबल चांगलं नसलेले जे लक्षणं आहेत पहिलं लक्षात येतात. म्हणून त्यांनी ते डायरेक्टली त्याच्याशीच रिलेट केलंय की निजे आगंतु निमित्त असू महतीषु अपि पीडा असू. कारण क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये एक पिक्चर समोर येणार आहे, हाऊ दे रिस्पॉन्ड रिॲक्ट टू देअर सफरिंग, दॅट विल स्पीक ऑफ देअर सत्वबल. म्हणून उदाहरणच ते दिलं. म्हणजे एखाद्या माणसाला एक 2-4 वेळा उलटी झाली असेल पित्ताची, तरी सांगण्याचा जो हीनबल सत्वाचा माणूस असतो ना, तो हो काय सांगू तुम्हाला, जेवलो आणि नंतर मला ना अशा भडाभडा उलट्या झाल्या, मला आता वाटलं की मी राहते का जाते. हीनसत्व 4 उलट्या होऊन कोणी मरत नाही, आपल्याला माहिती असतं. निज पीडा आहे, महती आहे का नाही. पित्त झालं होतं, काहीतरी वाकडं तिकडं खाल्लं होतं, ते उलटून पडलं, बाकी काय मोठंसं झालेलं नाही. बट द वे दे प्रेझेंट इट, दॅट स्पीक्स ऑफ देअर सत्वबल. त्यामुळे वैद्यांनी काय करायला पाहिजे की पेशंटला मोकळं होऊ द्यायचं, बोल म्हणायचं, पहिलं तूच बोल. आपल्याला बरेचसे लीड्स मिळतात यातले, तो काय बोलतोय, कसं सांगतोय, कसं हे करतोय, त्याचे लीड्स मिळायला लागतात. 15-20 वेळा जुलाब झालेत आणि एकटा व्यवस्थित डॉक्टरकडे गेलेला आहे, त्याला शांतपणे बसून सांगतोय, घाई गडबड नाही, वेटिंगला शांतपणे बसलाय, नंबर लागल्यावर आत आला, काय झालं, नाही मला ना सकाळपासून जरा जुलाब होत आहेत. किती वेळा झाले, 15-20 वेळा झाले असतील. आपणच घाबरतो, अहो मग तुम्ही आधी सांगायचे नाहीत का, कशाला वेटिंगमध्ये वेळ काढला. नाही तेवढं काय मला त्रास होत नव्हता. मग बरं कोणी बरोबर आलंय का, नाही मी एकटाच आलो. प्रवरसत्व. दुसरे बरोबर लागत नाही त्यांना कधी. मध्यसत्वाच्या माणसाला ते दुसऱ्याचं दुःख बघून जरा जीवात जीव येतो. नाही हो, माझ्यासारखेच लोक होते तिथे, ते बघून मला जरा वाटलं की नाही यांच्या एवढं आपलं वाईट नाहीये. ते मध्यसत्व. किंवा कोणी समजावलं की समजतं. आणि या दोन्हीचा उपयोग नाही होत ते हीनसत्व. हे क्लिनिकल पिक्चर जे आपल्या दवाखान्यामध्ये नित्य नेमाने घडणार आहे, ते तिथं त्यांनी सत्वबलाच्या परीक्षेमध्ये मांडलंय. आणि काय मांडलेलं नाही की जे निजे आगंतु निमित्त असू महतीषु अपि पीडासु अव्यथा दृश्यन्ते, ते सत्वबल चांगले असलेले लोक आहेत, प्रवर सत्वाचे लोक आहेत. कॅन्सर झाला म्हणून उगाच अंडीव टेन्शन बिन्शन घेऊन बसत नाहीत. दे ट्राय टू सी द रिसोर्सेस which they can tap and get the maximum benefit out of it. ते अंडीव त्याचं स्ट्रेस घेऊन बसणार नाही. आणि त्याच्या उलट काही लोकांची तुम्हाला कथा ऐकायला मिळतील की द मोमेंट दे डिटेक्टेड फॉर कॅन्सर विदिन अ वीक दे सकम, अशाही केसेस ऐकण्यात येतात. ह्याच्यात सत्वबलाचा भाग खूप असतो. द फिअर फॅक्टर, रोग भय, हे भयंकर असतं. ते कसं तुम्ही डील करता त्याच्याशी, अननेसेसरीली त्याला जास्त महत्व द्यायचं का नाही, हे तुमच्या सत्वबलावर ठरत असतं. तर ज्यांच्यामध्ये सत्वबल चांगलं आहे, प्रवर सत्व, दे विल नॉट गिव्ह अनड्यू इम्पॉर्टन्स टू दिस. दे विल ऍक्सेप्ट लाईफ ॲज इट कम्स देअर वे. ते प्रवर सत्वाचे लोक आहेत. दे विल गो थ्रू द ट्रीटमेंट प्रोसिजर्स ऑल्सो विथ अ फ्री माइंड. प्रोज कॉन्स बेअर वगैरे वेट करत बसणार नाहीत. हे करायचंय ना करायचं, ठीक आहे करूया. वैद्याचं काम हलकं करणारे हे रोगी आहेत. आपल्याला जास्त सांगावं बिंगावं लागत नाही. मेंटली टफ आहे, ठीक आहे चला गो अहेड. मध्य आणि हीनसत्वामध्ये, हीनसत्वात सगळ्यात घाम आपला जास्त निघतो. मध्यसत्वात तरी जरा बरं सांगून तरी समजतं, 4 उदाहरणं सांगितली तर. हीनसत्वाचं तर काहीच खरं नाही. असले रोगी कोणाच्याच नशिबी न येऊ. म्हणजे इन विथ अ ब्रॉडर माइंड वी शुड से, आपला शत्रू जरी असला कोणी वैद्य, तर त्याच्या सुद्धा नशिबी हीनसत्वाचा रोगी यायला नको, कारण तो त्याचा घाम काढतो.
कारण या लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. औषध घेण्याआधी त्याच्या रिएक्शन्स माहिती असतात, त्या आपल्याला होणार याची खात्री असते. आणि मग त्या झाल्या तर मी काय करू, म्हणजे ज्या गोष्ट घडलेली नाही, घडेल याची खात्री नाही, त्याच्या चिंतेने ग्रस्त असतात. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन टू हँडल. तर ती व्यवस्था प्रवर सत्वामध्ये नाही. तुम्ही द्याल ते श्रद्धेने घेईल, जास्त कच करत बसणार नाही. ते लोक बरे, सत्वबल चांगले असलेले. तर निज आगंतु निमित्तासु महतीषु अपि पीडासु अव्यथा दृश्यन्ते. मध्यसत्व कसे असतात? मध्यसत्व हा तू अपरान आत्मनी उपनिधाय संस्तंभयन्ति आत्मना आत्मानं परैहि वापि संस्तंभयन्ते. चक्रपाणींनी ही अवस्था एक्सप्लेन केली आहे बघा. परान आत्मनी उपनिधाय इति परम वेदना सहम दृष्ट्वा. एखादा दुसरा माणूस वेदनेनी, तशाच वेदनेनी पीडित बघितला, सेम सिम्पटम्स असलेला, सेम डिसीज असलेला, वेदना सहम दृष्ट्वा चेत अयम वेदना सहा तद अहमपि वेदना सहो भवामी. तो जर ही वेदना सहन करू शकतोय तर मी पण सहन करू शकतो. So looking at others suffering with the same symptoms, they get courage, they collect that courage. Those are madhyasattva. This is one variety of madhyasattva. Second variety सांगितली परही वापी संस्तंभ्यन्ते. दुसऱ्यांनी समजावलं की समजतात, मग जरा टेन्शन बिन्शन कमी होतं. मग असं घरातलं कोणीतरी मोठं माणूस अनुभवी त्यांच्याकडे बसवायचं. मग ते सांगतात, नाही रे काय नाही, तू येशील येत ना बाहेर, असं आपल्याकडे अमुक यांना झालं होतं, ते झालेत ना बरे, मग तू का नाही होणार वगैरे असं म्हटलं की हा मग जरा जीवात. हे मध्यसत्व. काठी घालून उभं केलं तर उभे राहतात. आणि तिसरे हीनसत्वाचे काय आहेत ते बघा. हीनसत्वास्तु आत्मना नापि परैहि सत्वबलं प्रति शक्यन्ते उपस्तंभयितुम. त्यांना कोणी उभं करू शकत नाही, स्वतः तर नाहीच नाही, हातपाय गाळूनच बसतात. म्हणजे 4 दिवस ताप अंगातला निघाला नाही तर हे लोक मृत्यूपुत्र करायला घेतील. इथं जातो मी, आता काय माझं खरं नाही. का नाही बघा ना, 4 दिवस झालं तापच हटत नाहीये, बहुतेक हा काहीतरी वेगळा ताप आहे. आणि मग त्यांना अशा वेळेला घटना आठवतात, नाही ते आमचे अमुक त्यांनाही असा ताप आला आणि नंतर तो ल्युकेमिया निघाला आणि ते गेले 15 दिवसाच्या आत. तसं माझं झालं तर इस्टेटीची वगैरे आधीच विल्हेवाट लावलेली बरी, लगेच वकिलाला बोलवायचं मृत्यूपत्र वगैरे. अहो एवढं काही नाही झालेलं तुम्हाला, 4 दिवसाचा ताप आहे, जाईल तो. नाही तुम्हाला काय जाते म्हणायला. हीनसत्व की दुसऱ्यांनी सांगून सुद्धा समजणार नाही. नोबडी कॅन कन्व्हिन्स देम, कॅन कन्सोल देम. सगळं ऐकतील आणि पण तरी सुद्धा, आणि त्यांचं एक टुमणं असतं कायम, एक गोष्ट, भरत वाक्य, तुला झालं असतं म्हणजे कळलं असतं. हे संपत नाही कधीही बघा तुम्ही. असं प्रत्येक 4 वाक्यानंतर जो म्हणणारा असेल, तुम्हाला झालं की कळेल डॉक्टर, आपण त्याला सांगत असतो काय काय नाही, हे सगळं ऐकायला बरं वाटतं पण झालं होतं त्याला कळतं वगैरे. हे हीनसत्वाचे लोक असं जे बोलत असतील ड्युरिंग केस टेकिंग, ते समजा हीनसत्व आहे आणि काहीतरी आपल्याला वेगळं हे करावं लागणार तिथे त्याला हँडल करण्यासाठी. तर न आत्मना नापि परैहि सत्वबलं प्रति शक्यन्ते उपस्तंभयितुम. स्वतःचे स्वतःही नाही, ऑन देअर ओन ऑल्सो दे कॅनॉट गेट कन्व्हिन्स्ड अँड नॉट बाय अदर्स ऑल्सो. They will gain courage to fight the situation, to come out of it. Those are hinasattva bala. Mahasharirahi apite, irrespective of body size, physical capacities. If their sattva bala is hina, your physical capacity don't matter. आपल्याकडे नेमक्या म्हणी असतात बघा. मराठीमध्ये एक म्हण आहे की महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. In floods you will see that bigger trees are getting uprooted and flow with the water.
वाचतं कोण? नदीकाठचं गवत. लव्हाळा म्हणजे मुस्ता. हे एवढंसं काडी एवढं शरीर असतंय त्याचं, पण ते वाहून जातं का? नाही, असं 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 होत राहील वाऱ्यावरती, पण अप्रूट होत नाही. अप्रूटेड कोण होतात? मोठी झाडं. तसं रोगाच्या तडाख्याने महाशरीरा उन्मळून पडलेले सापडतील, पण एखादं असं किरकोळ असतं. एक ड्रेडफुल केस सांगतो तुम्हाला. शी इज आवर एक स्टुडंट, आणि अशी एवढीच आहे उंच, 5 फूट उंचीला असं, अशी बारीक किडकिडीत आहे पोरगी. शी वॉज वर्किंग एज मेडिकल ऑफिसर इन कामपाल क्लिनिक, पणजी. अँड व्हाईल गोईंग back from the duty, she was on a two-wheeler. She banged with a truck, आणि ट्रकच्या मागच्या चाकाखाली आली ती. लक्षात घ्या, म्हणजे ऍक्सिडेंट किती मेजर होता. आणि इमिजिएटली शी वॉज टेकन बॅक टू कंपाल. ओळखलं लोकांनी, तिथं काम करते ते, तिथंच नेऊन गेले कॅज्युअल्टी म्हणून. आणि तिला असं झाल्यानंतर अनेक ठिकाणी मार असतातच, पण हर लिव्हर गॉट डॅमेज्ड. लिव्हरचा एक मीडियल लोब जो असतो, मीडियन, तेवढा एकच शिल्लक होता, बाकीचे डॅमेज होते. अँड सिव्हिअर डॅमेज होतं, इंटरनल ब्लिडिंग चालू होतं. म्हणजे त्यांनी जवळपास 8-15 दिवस ॲब्डोमेन ओपन ठेवावं लागलं होतं त्यांना, ते ब्लिडिंग हे होण्यासाठी. स्टॉप पॅक लावून ठेवले होते. 23 बाटल्या रक्त तिला द्यावं लागलं. शेवटी त्या मिलिटरी हॉस्पिटल वगैरे आहे तिथून कॉन्टॅक्ट केले, आणि आर्मीचे लोक येऊन जवानांनीच रांग लावली ब्लड देण्यासाठी, कारण एवढं ब्लड मिळायला हवे ना. पण तुम्ही लक्षात घ्या की विल पॉवर काय असेल त्या पोरीची. शी सर्व्हाइव्ड फ्रॉम दॅट. नॉट ओनली सर्व्हाइव्ड, शी जॉईन्ड बॅक द सेम हॉस्पिटल इन द कपॅसिटी ऑफ मेडिकल ऑफिसर आफ्टरवर्ड्स. She was married a few months before this accident happened. After that, she conceived also and now have a daughter also. सत्वबल असलं तर काय होऊ शकतं बघा. आपल्या स्टुडंटचं उदाहरण आहे. एक स्टुडंट आहे काय, आणि स्वल्प शरीरा. आगंतु निमित्त असू, महतीषु अपि पीडा असू. तिला व्यथा नसतील झाल्या असं नाही, बट शी गॉट थ्रू इट ऑन शिअर मेंटल रिझॉल्व. हे फार महत्वाचं असतं. अशा ठिकाणी फक्त मानसिक ताकद टिकली पाहिजे. काय, मनाची ताकद एवढी मोठी असते की यू कॅन सेल थ्रू एनी सायक्लोन इन युअर लाईफ, एनी सायक्लोनिक कंडिशन. त्याची उदाहरण आहेत. आज सुद्धा ती त्या लिव्हरच्या एका अर्ध्या लोब काय जो शिल्लक आहे त्याच्यावरती शी इज डुईंग परफेक्टली ऑलरेडी. अशी लोक असू शकतात. त्यामुळे महाकाय माणूस म्हणजे तो मनाने अगदी मजबूत असेल असं नाही. उलट काही वेळेला शरीर वाघासारखं मोठं धिप्पाड आणि काळीच सशाचं असतं. एवढ्या तेवढ्या कारणावरून घाबरतात. असे लोक घरात एकटं राहायला घाबरतात. आतून कडी, कुलूप, मग ती चेन अशी लावलेली. कुणी आलं तर पहिल्यांदा मधल्या आयमधून बघणार, कुणीच दिसलं नाही तर आतमध्ये घाबरणार, दरदरून घाम फुटणार. बेल तर वाजते, दिसत तर कोणीच नाही. मग ती अशी चेन लावून असं थोडंसं किलकिलं करून दार बघणार, कोण आहे. पटकन दार ना उघडणार नाही, भीती वाटते. एकटे घरात राहू शकत नाहीत. कायम कोणाची तरी सोबत हवी. हे असतात असले सत्वबल कमी असलेले लोक. म्हणून डॉक्टरकडे जाताना सुद्धा 4 लोक लागतात. म्हणजे समजा तिथेच जर काही बरं वाईट झालं तर खांदा द्यायला आहेत बाबा, बरोबर आणलेत, अशा तयारीने जाणारे हे सत्वबलहीन असलेले लोक आहेत. हे समजून घ्या. आणि त्यावेळेला एक करायचं की त्या फक्त पेशंटला आत घ्यायचं आणि बाकीच्या सगळ्यांना बाहेर काढायचं. माहिती देणारा एक माणूस बरोबर, बाकी सगळे बाहेर. आतमध्ये गर्दी घ्यायची नाही.
काय नाही तर ते तुमचं सत्वबल कमी करणार. नको त्या गोष्टी सांगू. ही काळजी घ्या. वॉर्डात सुद्धा आपण गेलो राऊंडच्या वेळेला की अनावश्यक लोक पहिले बाहेर काढायचे, कारण ते पेशंटची विल पॉवर खच्ची करायला आलेले जास्त असतात. मध्ये एक गमतीशीर पोस्ट फिरत होती, पण त्यात रियालिटी आहे ती की वेगवेगळ्या देशामध्ये पेशंटला भेटायला गेल्यानंतर रिॲक्शन काय असतील लोकांच्या. तर भारतीय माणसाची रिॲक्शन फार मजेशीर होती की कायम गेलं की चर्चा काय, अहो ते आमच्या ना अमुक यांचे जावई सुद्धा असेच गेले हो, असं त्यांना कळलं आणि 4 दिवसात गेले. आता ही गोष्ट त्या माणसाला भेटायला गेल्यावर सांगायची गोष्ट आहे का? त्याचं सत्व वाढवायला गेलाय का कमी करायला गेलाय? बरे झालेल्यांची चर्चा होत नाही, पण त्याला असं सांगणार, अहो ते काय डॉक्टरनी त्यांना अशा वेळेला औषध दिलं, त्याची रिएक्शन आली की हो. म्हणजे हा इकडं याचा प्राण इथे की आता मला औषध घ्यायचंय, काय होणार माझं. बट इनव्हेरिएबली these kind of exchanges are going on which further decrease the sattva level of the patient. म्हणून रिलेटिव्ह नॉट अलाउड असं काही वेळेला पाट्या लावाव्या लागतात, अननेसेसरीली असतात या गोष्टी. तर महाशरीरा ही अपि ते स्वल्पानाम अपि वेदनानाम असहा दृश्यन्ते. छोटीशी वेदना सुद्धा सहन होत नाही. बहुतेक वेळा आपल्या वेटिंग मध्ये नंबर यायच्या आधी धिंगाणा घालणारे जे लोक असतील, पेशंट असतील, ओरडाआरडा करणारे आणि आपला नंबर लवकर लावून घेणारे, ते हीनसत्व सापडतील तुम्हाला. द मोमेंट दे एंटर युअर केबिन दे आर ॲट इज. आणि बाहेर इतका बोवाळ करत असतात, सगळ्या बाजूच्या लोकांना सांगत असतात, हो मी जाऊ का जरा, मला ना भयंकर पोटात दुखते, प्लीज प्लीज प्लीज. काय सांगू डॉक्टर, तुम्हाला सकाळपासून असह्य वेदना होत आहेत. आणि ते खरं आहे का खोटं आहे हे बघण्यासाठी ना त्या माणसाला 1-5 मिनिटं तिथं झोपवायचं, मागं जरा झोपा मी आलो, आणि मग तुम्ही बघाल मजा त्याची. मग फोनवरती बघणं चाललेलं असतं पोस्ट, तुमचं लक्ष गेलं की हे हिस्टेरिक असतात. वॉर्डात आपण गेलेलं, डॉक्टर आलेलं दिसलं की यांच्या वेदना सुरू. थोडस बाजूला उभं राहून तुम्ही बघा, दे आर ॲट इज, कम्फर्टेबल असतात. दे आर प्रिटेंड दॅट नेचर इज अटेन्शन सिकिंग नेचर, प्रिटेंडिंग. आपल्याला लवकर तपासावं म्हणून हे उद्योग चाललेले असतात बऱ्याचदा, आणि बाकीचे शांतपणे बसलेले असतात. तर तसे जे लोक आहेत ते या गटात मोडणार आहेत की स्वल्पानामपि वेदनानाम असहा दृश्यन्ते. घरदार डोक्यावर घेतील, थोडंसं काही लागलं बिगलं की. अशांच्या बद्दल बऱ्याचदा ते घरचे लोक म्हणत असतात की सगळ्या घराला आजारपण आलेलं परवडलं, पण याला नको. असं ज्यांचं लौकिक असेल त्या कुटुंबामध्ये, तो माणूस हीनसत्व आहे. ओळखायच्या खुणा. सन्निहित भय, शोक, लोभ, मोह, माना. की कायम भय, शोक, लोभ, मोह अशा प्रकारच्या भावना सन्निहित घेऊन फिरणारे, कायम कुठल्या तरी भयाने ग्रस्त. कितीही त्यांना आयुष्यात चांगल्या घटना घडल्या तरी दे विल लुक ॲट इट फ्रॉम निगेटिव्ह अँगल. म्हणजे आपण म्हणतो ना की एखादा ग्लास अर्धा भरून एखाद्या माणसाच्या समोर ठेवला तर पॉझिटिव्हली बघणारा माणूस काय म्हणेल की अर्धा ग्लास भरलेला आहे. हे तसं नाही, अर्धा रिकामा आहे की हो, एवढ्यानी माझी ताण भागेल का, आणि नाही भागली तर मला पुन्हा पाणी मिळेल का, या चिंतेने ग्रस्त. हीनसत्व. कायम भय, शोक, लोभ, मोह, माना. सो एक्स्ट्रीम इमोशनल कॅरेक्टर, टची कॅरेक्टर्स. लगे रो मुन्नाबाई मधली इमोशनल टची तीही असतात. एवढं तेवढं झालं की गंगा जमुना. बोलणाऱ्याला वाटतं काय बोललो मी एवढं, डायरेक्ट रडायला सुरुवात. त्यांना असं वाटत असतं की मी रडलो की मला सिंपथी मिळेल. ते हीनसत्व लोक आहेत, एवढ्या तेवढ्या कारणावरून रडणारे आणि सिंपथी मिळवणारे.
ती कशी काय मिळत नसते सिंपती. उलट लौकिक असा होतो, हे रडकय सोडून द्या, दुर्लक्ष करतात लोक. किंवा काही असं घडलं की पहिलं तुमच्याकडे बघणार, लागला का रडायला. सो यू डेव्हलप युअर रेप्युटेशन दॅट वे. कायम निगेटिव्ह बघायचं, कशातच चांगलं काही दिसत नाही. बिकॉज ऑलवेज दे आर मेंटली डाऊन. ती मेंटल लेवल जी असते, एनर्जी लेवल, ती डाऊनच असते काय. सो सन्निहित भय शोक लोभ मोहमाना. त्याच्यानंतर रौद्र भैरव द्विष्ट बिभत्स विकृत संकथासु अपि च पशु पुरुष मांस शोणितानीचे अवेक्ष. अशा लोकांच्या बरोबर हॉरर सिनेमा बघायचा नाही, कारण तुम्हाला बघू देत नाहीत आणि स्वतः बघू शकत नाहीत. जो काही कल्लोळ करत असतात टॉकीज मध्ये, तर अशांना अजिबात नेऊ नये. सत्वबलाची परीक्षा करून मगच तिकीट काढायचं. कारण हॉरर पिक्चर मध्ये वेगवेगळे आवाज हे ते असे काय काय हे चालू असतात. कर्र असा दरवाजाचा की हे इकडं, हे बघ ना, हे बघ ना, हे बघ ना, ह्यांचे डोळे मिटलेले. आणि आपल्याला असं गच्च हात बीत धरतील, कुठं जखमी होण्याची शक्यता असते. आपण शेजारी बसलो, नख बिखर होतील, तिकडनं किंकाळी फुटायच्या आधी ह्यांच्या 4 किंकाळ्या फुटलेल्या. तर ही सगळ्या सिच्युएशन सांगतोय तो की रौद्र भयंकर असं रूप बघितलं की घाबरले, भैरव मोठाले आवाज वगैरे असे ऐकू आले की कानाला सहन होत नाही, असं उशी बिशी अशी घेऊन झोपणार, ऐकवत नाही वगैरे म्हणून. द्विष्ट विभत्स विकृत संकथासु अपि. कोणी जर अशा प्रकारच्या कथा सांगायला लागला वगैरे की यांची पाचावर धारण इकडे. पूर्वीच्या एका त्या गाजलेल्या सीन आहे बघा, ऍक्टिंगची कमाल आहे ती. म्हणजे मेहमूद एक कथा सांगतो आणि ओमप्रकाशला त्याला घाबरवायचं असतं, आणि त्यावेळेला त्या दोघांचा जो काय अभिनय आहे तो मिळाला तर बघा तो सीन. तोच सीन नंतर धूमधडाकामध्ये रिपीट केलाय. आणि तिथे शरद तळवलकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे आहेत, पण ती अफलातून केमिस्ट्री आहे. म्हणजे कथा सांगणारा ती अशा प्रकारे रंगवून सांगतोय की ऐकणारा भेदरला पाहिजे, आणि ऐकणाऱ्याने भेदरल्याचा जो अभिनय केलाय तो लाजवाब आहे. पण असं प्रत्यक्षात घडू शकतं. बऱ्याचदा अशा प्रकारच्या संध्याकाळच्या वेळी वगैरे भूताखेताच्या गोष्टी निघाल्या की यांची पाचावर धारण, हीनसत्व असतील ते त्या दिवशी झोपू शकणार नाहीत, आणि त्यातून प्रत्येकाच्या रूम वगैरे वेगळ्या असतील तर ते त्या दिवशी स्वतःच्या रूम मध्ये झोपणार नाही, रात्रभर जागे. सकाळी उठून बघाल तेव्हा हॉलमध्ये बसून टीव्ही बघत, काय नाही मला झोपत लागली नाही. ते काय तू कसल्या कहाण्या गोष्टी सांगत होता तो रात्री. भीती, अनाकलनीय भीती असते. होईल का तसं, असं काही नाही. पण आपण आतमध्ये गेलो आणि आपल्याच रूम मध्ये भूत असणार याची खात्री असते त्यांना. हे जे काय यांनी सांगितलं त्याचं काय माझ्या, मग त्यांना त्या आपल्या खोलीतल्या घटना सुद्धा तशा हॅल्युसिनेटेड वाटायला लागतात, नसलेल्या सुद्धा. तर दीज पीपल दे आर प्रोन टू गेट सायकॅट्रिक डिसऑर्डर्स ऑल्सो. त्यांना हॅल्युसिनेशन्स होऊ शकतात. सायकोसिसच्या नोन केसेस आहेत, त्यांच्यामध्ये बऱ्याचदा हे पहिलं कारण सापडतं की दे आर वीक ऑन देअर माइंड. त्यामुळे these things starts playing more and more on their schizophrenic असतात बघा, त्यांच्या ते अशा प्रकारच्या कुठल्या तरी गोष्टीचं भय असतं, and that makes them behave like that. कार्तिक कॉलिंग कार्तिक बघितलात, the whole story revolves around this. काय आपण ह्याच्यासाठी बघायचं, आपल्याला काय शिकायला मिळतो आयुर्वेद त्यातनं. पशु पुरुष मांस शोणितानी च अवेक्ष्य. पशु पुरुष मांस शोणितानी च अवेक्ष्य विषाद वैवर्ण्य मूर्छा उन्माद भ्रम प्रपतनानाम
अन्यतमम आपनुवंती अथवा मरणम इति. काय रिएक्शन्स असू शकतात त्या सांगितल्या. स्टार्टिंग फ्रॉम विषाद, दुःख ते मरण. इमोशन्स कॅन व्हॅरी बिटवीन दिस. विषाद, वैवर्ण्य, मूर्छा, उन्माद, भ्रम, प्रपतनानाम. रक्त बघितलं की चक्करून पडणं हीनसत्वाचं लक्षण आहे. मग अशांनी वैद्यकीय क्षेत्रात जाऊ नये. कल्पना करा की रक्त बघितल्यावरती चक्कर येते आणि MD शल्य झाला किंवा MS शल्य, आणि पेशंटला तिकडं ऑपरेशन करायचं म्हणून मग तो विनोद फिरत असतो ना, पांडेजी टेन्शन मत लीजिए, कुछ नहीं होगा, कुछ नहीं होगा. पेशंट सांगतो माझं नाव पांडे नाही, नाही नाम पांडे नाम मेरा है. ही इज गिव्हिंग करेज टू हिमसेल्फ. रक्त बघितल्यानंतर वैद्यानी, तो डॉक्टर जो आहे त्यांनी छेद घेतला, रक्त घेतल्यावर हात चक्करून पडला. नर्स आणि बाकीच्या असिस्टंट डॉक्टरांची धावपळ, शेजारी स्ट्रेचरवर यालाच घालावं लागलं. मिसफिट आहे हा माणूस, तिथं जाऊ नये त्यांनी. तर तशा प्रकारची जर पशु, पुरुष, मांस, ग्रहणीचे रोगी अशा प्रकारची लक्षणं घेऊन येतात काय काही वेळेला. काय देर वॉज एन इंटरेस्टिंग केस कमिंग टू मी. शी वॉज सफरिंग फ्रॉम ग्रहणी आणि पूर्ण बरी झालेली. एक दिवस OPDत आली, पुन्हा सगळी लक्षणं वाढवून. म्हटलं काय केलं, खाण्यापिण्यात काही सापडे ना. विचारता विचारता हा हेतू समोर आला. शी वॉज स्टेइंग इन मडगाव, आणि ते कचऱ्याचे ट्रक असतात ना, वस्तू घेऊन जाणारे, गार्बेज घेऊन, आणि त्यांच्या त्या ट्रकवरती तिला एक दिवस काय दिसलं की एक मेलेली गाय का काय होती, ती त्या लोकांनी त्या गार्बेज ट्रकवरच टाकली होती. आणि दे वेर टोईंग इट अप टू डम्प. दॅट शी हॅड सीन. आणि तिने तिचं पोट बिघडलं नंतर. हेतू काय असू शकतात बघा, हे शोधावे लागतात. विचारता विचारता म्हणून पेशंटला थांबवायचं नाही. गिव्ह हर एन नंबर ऑफ सिच्युएशन. असं झालं होतं का, तसं झालं होतं का, तसं, मग बाहेर येतं ते. आता तेव्हापासून तिला मला विचारावं लागतं, काय बघितलेस का, असं काही नाही. ठीक आहे, पण असं होऊ शकतं. दृष्टार्थ योग जे छर्दी आहे ना आपल्याकडे आलेली, की असा एखादा दृष्ट अर्थ बघितला, किळस येते, काय होतं ती होऊ शकते. वैद्य हा अशा प्रकारचा नसावा कधी, कारण पेशंटला बरं वाटत नाही. ही कम ऑल द वे विथ यू, आणि ते पुती, पूय, कुणपगंधी वगैरे असल्या प्रकारचे स्राव बघून आपल्यालाच भडबडून ओकारी झाली तिकडे जाऊन. पेशंटला काय वाटेल की माझ्या आजाराने डॉक्टरला सुद्धा त्रास होतोय, आय एम नॉट फिट टू लिव्ह. म्हणजे असं व्हायला डॉक्टरला चालणार नाही, हे लक्षात घ्या. असं कोणाला होत असेल तर ट्राय टू विन ओव्हर दिस सिच्युएशन. आणि ते विनिंग ओव्हर दिस सिच्युएशन इज ओनली पॉसिबल व्हेन रिपीटेडली यू फेस दोज सिच्युएशन. देन ओनली इट इज पॉसिबल. डोंट रन अवे फ्रॉम दोज सिच्युएशन्स. द मोर यू फेस दोज सिच्युएशन, दिस feeling will go. Prepare yourself. काय उद्या हॉस्पिटलमध्ये काम करायला लागल्यानंतर अनेक प्रकारचे असे गुण येतात समोर, किंवा असं बघितल्यावर being a human being, feelings will be there, but you cannot show that. That is the key. We cannot show that. पण पेशंटमध्ये अशा प्रकारच्या रिॲक्शन्स येऊ शकतात. दुष्टार्थ योग घडल्यानंतर असं काहीतरी, पोट बिघडलं त्या बाईचं, ग्रहणी बिघडली, पुन्हा सगळी लक्षणं सुरू. काय घटना ही एक, बरं रस्त्यावरून ट्रकवरनं नेत असलेली ती मेलेली गाय असेल, ती किती वेळीनी बघितली असेल, मे बी फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स ऑल्सो, बट दॅट हॅज प्लेड इट्स पार्ट ऑन हर माइंड सो मच दॅट शी डेव्हलप द सिम्पटम्स अगेन. पोटाच्या विकारांच्या लोकांमध्ये बऱ्याचदा अशा इमोशनल डिस्टर्बन्सेस, ऑफ स्मॉल इमोशनल डिस्टर्बन्सेस ऑल्सो प्लेज अ बिग रोल.
इन ॲग्रेवेटिंग द कंडिशन्स. म्हणून ते बऱ्याचदा विचारत चला, स्ट्रेस किंवा कुठल्याही प्रकारची अशी घटना घडली का, तर यातलं काही होऊ शकतं. विषाद, वैवर्ण्य, भ्रम, मूर्छा, चक्कर येऊन पडतात. रक्त पाहिल्याने चक्कर येण्याच्या घटना अनेक तुम्ही बघितल्या असतील. आणि पडतात धाडकन. ज्यांना स्वतःला मेडिकल फील्डमध्ये जे आलेले आहेत लोक, त्यांनी असल्या गोष्टी होत असतील तर सगळीच सावरा स्वतःला, बिकॉज इट इज काउंटर प्रोडक्टिव्ह फॉर युअर प्रोफेशनल करिअर. सुरुवातीला आपल्याकडे असे 1-2 घटना झालेल्या आहेत, तेव्हापासून मी हे विद्यार्थ्यांना मुद्दाम सांगायला लागलो, कारण इट्स अ व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन टू हँडल. आपलं हे हॉस्पिटल नव्हतं, आता जो BSP ची रूम आहे तिथे एक वॉर्ड होता, आणि पलीकडे तो मोठा क्लास आतमधला आहे, तिथे एका स्टुडंटला काहीतरी प्रॅक्टिकल का काय चालू होतं, त्यावेळेला चक्कर आली आणि ती पडली. पडताना कुठेतरी बँक झाली आणि रक्त यायला लागले दातातनं वगैरे. अँड शी वॉज टेकन अप इमिजिएटली इन टू द वॉर्ड. आणि मग सगळी पोरं बिरं जमायला, आणि त्यातलं एक पोरग तिला बघून मागे जी शेजारी बेड होती त्याच्यावर आडवं पडलं की थुक, मूर्छा येऊन. आता हिला बघू का याला बघू, थोडं पाणी बिणी असं मारून त्याला शुद्धीवर आणलं आणि विचारलं, बाबा काय झालं काय नेमकं. ती जर तिचं एक रक्त वगैरे येते ठीक आहे, तुला का चक्कर आली. नाही सर, ते रक्त बघितलं ना तिचं, मला चक्कर आली. वैद्यासाठी अशी कुणामध्ये इमोशनल इन्व्हॉल्वमेंट असणं चांगलं नाही. वेदर शी इज युअर लव्ह पार्टनर ऑर नॉट, तो एक अँगल असू शकतो. म्हणून चक्कर आली, मे बी आय वॉज डाउटिंग इट, आणि होतं थोडंसं. पण ते चांगलं नाही ना. मेडिकल स्टुडंट आहात तुम्ही, वैद्याच्या ठिकाणी मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा 4ही वृत्ती असायला हव्यात ना. उपेक्षा वृत्ती पण हवी, नाहीतर असं प्रत्येकाचं रक्त बघून आपल्याला चक्कर यायला लागली तर दवाखाना कसं चालायचा आपला. So this is a bad thing to happen with a medical student. जर होत असेल कुणाच्या बाबतीत असं चुकून, तर गेट ओव्हर इट बाय रिपीटेडली फेसिंग दिस सिच्युएशन्स, द ओनली वे आउट. पण असं होऊ शकतं पेशंटच्या बाबतीमध्ये, या संभाव्य शक्यता आहे. त्या अशा प्रकारच्या गोष्टी बघून उन्माद होतात, आणि त्या उन्मादाची कारणं समजत नाहीत. आणि मग हळूहळू असं बघायला कळतं की नाही, असं काहीतरी त्यांनी बघितलं होतं. आणि मग गावांमध्ये आपल्याकडे काही काही वेळेला लोक अंधश्रद्धा म्हणून त्याच्यावर शिक्का मारतात बघा, की मांस बघितलं की ही का किंवा हा कोण पेशंट असेल तो बेकाबू होतो. तर हे हीनसत्व बलाचं उदाहरण असू शकतं, लक्षण असू शकतं. हे लक्षात घ्या की तसं बघितल्यानंतर चित्त उन्मत्त होणं, उन्मादित होणं. सो इट कॅन बी द साइन ऑफ हीनसत्व. ते एवढ्या शक्यता आहेत. रिॲक्शन्स काय असू शकतात, विषाद, वैवर्ण्य, पॅलॉर. एखादी भयकारक घटना बघितली की माणूस बघतो आपण की पांढरा फटक पडतो. काय झालं, काय हलवून एकदम फेंटिंग. रिॲक्शन्स असू शकतात या. आणि या मानसिक रिॲक्शन जास्त आहेत, रिफ्लेक्ट होतात शरीरावरती. भ्रम, वैवर्ण्य, मूर्छा, उन्माद, भ्रम, प्रपतनानाम, एकदम धाडकन पडतात बाजूले, असं सुद्धा होऊ शकतं. आणि अथवा मरणम, सगळ्यात टोकाचं हे सांगितलं की सिव्हिअर शॉक बसल्या मरू शकतो माणूस. बऱ्याचदा तुम्ही बघाल महापुराच्या बातम्या बघून, भूकंपाच्या बातम्या बघून, मॅसॅकर झालं कुठेतरी, लोकांना अटॅक येतात. काही काही लोक त्यातच संपतात सुद्धा. 16 जूनला
भारतात किंवा पाकिस्तानामध्ये अशा प्रकारच्या घटना घडण्याची शक्यता आहे, कारण वर्ल्ड कपची मॅच आहे. घडतात बऱ्याचदा. नंतर येतात बघा न्यूजमध्ये की कुठेतरी कोणाला हार्ट अटॅक आला, भारत किंवा पाकिस्तान हारला म्हणून कोणी आत्महत्या केली, कोणी स्वतःला रेल्वेच्या खाली झोकून दिलं. ह्या कसल्या सत्वबलाच्या घटना आहेत का सांगा मला? हीन सत्वाच्या घटना आहेत. इज इट एंड ऑफ लाईफ? पण नाही, त्याच्यावर ॲज इफ युअर लाईफ इज डिपेंडंट नॉट इट. ते हे हीन सत्वाचे उदाहरण आहेत सगळे. सुसायडल टेंडन्सी ज्यांच्यामध्ये असतात ते बहुतेक हीनसत्व लोक असतात. दे कॅनॉट स्टँड अप टू द क्रायसिस इन देअर लाईफ. आयदर यू शेअर इट विथ समबडी ऑर फेस इट युअर सेल्फ. द ओनली वे आउट. पण हे होत नाही बऱ्याचदा. त्या बाजूनी पण त्यांचं ॲनालिसिस करणं आवश्यक आहे. एखाद्या विषयात नापास झालो की लगेच डायरेक्ट एवढं काय झालेलं असतं. अगदी लाईफ ऑलवेज गिव्ह यू अ सेकंड चान्स, बट दीज पीपल डोंट बिलीव्ह इन दॅट. सक्सेस कुणी एन्जॉय करेल हो, बट टेकिंग फेल्युअर्स इन इट्स स्ट्राइड इज अ टॉक्स अबाउट युअर मेंटल रिझॉल्व. तो पाहिजे. म्हणजे ह्याच प्रकारच्या घटना असं नाही, other events happening in each and everybody's life and how we react to it, how you respond to it, that speaks of your sattva bala. तर ती सत्वाची 3 प्रकारची बलं त्यांनी इथं सांगितली. पुढची परीक्षा आहे आहार शक्तितः. आहार, व्यायाम आणि वयस्थ, तेवढंच 3च विषय राहिलेले आहेत. आहार शक्तितःच्या इति आहार शक्ती ही अभ्यवहरण शक्त्या जरण शक्त्याची परीक्षा बलायुषी आहारा यत्ते. आहार शक्तितः परीक्षा म्हणजे कशा प्रकारची? अगेन ऑफ 2 टाइप्स. एक आहार शक्ती ही अभ्यवहरण शक्त्या. अभ्यवहरणाची शक्ती, इनटेक कॅपॅसिटी ऑफ अ पर्सन, हाऊ मच ही कॅन ईट ॲट अ टाइम. प्रत्येकाची वेगळी असते. भरपूर भूक लागली मला असं म्हणून अख्खी दीड चपाती खाणारे लोक असतात. भयंकर भूक लागली म्हणून. आणि आज काय माझं खरं नाही, भरपूर भूक लागली असं म्हणलं की हा आता 10-15 चपात्या हाणणार एवढं माहिती. यू गेट अ रेंज. एक आहे भरपूर भूक लागली म्हणून 1.5-2 चपाती मध्ये गार, आणि दुसरा 10-15 येऊ दे. दिस इंडिव्हिज्युअल इनटेक कॅपॅसिटी ऑलवेज डिफर्स. फिक्स अशी करता येत नाही तुम्हाला, एवढं खाल्लंच पाहिजे असं. पर बॉडी वेट धिस मच कॅलरीज हॅज टू बी कन्झ्युम्ड, हा विचार आयुर्वेद कधीच ऍक्सेप्ट करणार नाही. Because it is not useful. How much is your appetite? That will decide how much you can intake. So it varies with your appetite. म्हणून अभ्यवहरण शक्त्या, एक काहीतरी त्याची अभ्यवहरण शक्ती असेल ना, ती विचारा की नॉर्मल डाएट किती घेता. सणासुदीला गोडाचं आवडीचं जेवण मिळालं म्हणून खाणं वेगळं. ऑन अँड ॲव्हरेज रोजचं जेवण काय असतं? म्हणजे ब्रेकफास्टला काय घेता आणि किती घेता, क्वांटिटी किती असते? म्हणजे साबुदाणा खिचडी भयंकर आवडते असं असल्याने साबुदाणा खिचडी असली की 2-3 प्लेट सुद्धा जातात. पण पोहे तेवढे मला आवडत नाहीत, अर्धा डिशच, असं सुद्धा सापडत. जे आवडतंय ते बेबीला देठ लावून खायचं, आणि आवडत नाही त्याच्याविषयी नको. थोडंसं झालं की नाही, पोट भरलं माझं. इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट,
लायकिंग डिसलायकिंग बाजूला करा, पण ॲव्हरेज जेवण काय आहे? जेवणामध्ये भात चपाती वगैरे किती खातात, त्याच्यावरून एक अंदाज येतो आपल्याला. आहार शक्ती परीक्षण करताना ही पहिली बघायची, अभ्यवरण शक्ती, कॅपॅसिटी ऑफ इनटेक. आणि दुसरी बघायची जरण शक्त्या, हाऊ मच टाइम द अग्नी इज टेकिंग टू डायजेस्ट इट आउट. पुन्हा रिइग्निशन किती वेळात होत आहे, कडकडून भूक पुन्हा किती वेळात लागते, आणि सम्यक जरणाची लक्षणं दिसतात का नाही. सम्यक जरण लक्षणं किंवा जीर्णाहारस्य लक्षणं जी सांगितली आहेत ती दिसतात का नाही ती बघा. उद्गार शुद्धीरुत्साहो वेगोत्सर्गो यथोचिता ती सांगितली, ती दिसतात का नाही ती बघा. लघुताक्षुत पिपासाचे जीर्णाहारस्य लक्षणं ही दिसतात का, ही मिनिमम जीर्णाहाराची लक्षणं आहेत. पहिला घेतलेला आहार जिरला, उद्गार शुद्धी, वेगोत्सर्ग झाला यथोचित, लघुता देह लाघव आलं, आणि पुन्हा दुक्षुत पिपासा रिटेन झाली की पहिला आहार जीर्ण झालाय, आता पुन्हा घ्यायला हरकत नाही. दीज आर मिनिमम साइन्स टू बी सीन. याच्यापेक्षा एलॅबोरेटिव्ह साईन सांगितल्यात त्या विधिनियमित काल म्हणून सांगितलाय. आहाराचा विधिनियमित काल काय, शास्त्रविहित काल काय, कुठल्या काळी आहार घ्यावा तोही लक्षण स्वरूपात सांगितला. काळ म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ नाही सांगितला. इफ यू वन ऑब्झर्व्ह दीज सिम्पटम्स ही कॅन टेक फूड, ही कॅन टेक आहार. ती अष्टांग हृदयकारांनी 8व्या अध्यायामध्ये सांगितली बघा. प्रसृष्टे विणमुत्रे दुदुविश्वमले दोषे स्वपथगे विशुद्धेच उद्गारे क्षुदुपगमने वाते अनुसरती तथा अग्नौ उद्रिक्ते विशद करणे देहेच सुलघौ प्रयुंजित आहारम विधिनियमितम कालस सहिमतः. ही लक्षणं सगळी बघा. ती या जीर्णाहाराच्या पेक्षा आणि काही जास्त 4 लक्षणं जास्त आली की पुरुषमूत्राची प्रवृत्ती होऊन जाणं, हृदय सुविमले, हे चांगला सम्यक आहार रसाची निर्मिती होऊन तो हृदयाच्या ठिकाणी आलाय आणि तिथून हृदयातनं तो आता इट इज गेटिंग सर्क्युलेटेड ऑल टू द धातूज. हृदयाच्या ठिकाणी प्रसन्नत्व आहे, सुविमल आहे, रसन इज फिलिंग फ्रेश. दोष हे स्वतःच्या मार्गात काम करतायत स्वपथगे. विशुद्ध उद्गार आलाय, करपट ढेकर, आंबट ढेकर, जळकट ढेकर नको, शुद्ध उद्गार. पोट भरल्याचं लक्षण म्हणून सुद्धा उद्गार येतो आणि आहार पचल्याचं लक्षण म्हणून सुद्धा उद्गार येतो. उद्गार हे लक्षण दोन्हीकडे आहे. पण विशुद्ध उद्गार येणं हे विधिनियमित कालाचं लक्षण आहे. पहिलं जेवण जे केलंय सम्यक जरण झालं, इट इज कम्प्लिटली डायजेस्टेड. ॲज अ साइन ऑफ दॅट विशुद्ध उद्गार विल कम. क्षुद उपगमन की थोडीशी भूक लागायला सुरुवात झाली आहे, जाणीव व्हायला लागली, तर क्षुदुपगमन ही एक अवस्था आहे. वाते अनुसरती आणि आग्नव उद्रिक्ते पुन्हा वेगळं सांगितलं. दॅट मीन्स पाकक्षमे बंधव. अरुण दत्ताची टीका आहे त्याच्यावर. सो दिस 2 थिंग्स आर डिफरंट. फिलिंग ऑफ ॲपेटाईट आणि एबिलिटी टू डायजेस्ट ऑफ अग्नी इज डिफरंट थिंग. बहुतेक वेळेला लोक फिलिंग ऑफ ॲपेटाईट झालं की भरून घेतात. तो अग्नी चांगला बुभुक्षित झाला पाहिजे ना, देन ओनली इट कॅन डायजेस्ट द फूड. पाकक्षम प्रत्येक वेळी असेल असं नाही, म्हणून 2 लक्षणं वेगळी घातली तिथे. खाण्याची इच्छा होणं आणि ते पचवण्याची ताकद निर्माण होणं. दीज 2 आर डिफरंट थिंग्स. खाण्याची इच्छा काय, माणसाला पोट भरलेलं असताना, माणूस हा असा प्राणी आहे पोट भरल्यावर खाऊ शकणारा. गरमागरम कांदा भजीची प्लेट समोर आली तर खातो, कारण इच्छा होते. पचवू शकेल का नाही अग्नी वगैरे ते उद्या बघू. काय थोडासा गॅस होईल, 4 वेळा 2च्या तिथे 4 वेळा संडासला जावं लागेल, पण आत्ता गरम भजी मिळतायत ना, ती का सोडा. हे प्रज्ञापरात माणसाच्या बाबतीत
भरपूर शक्य आहेत. जनावरं नाही खात कधीच, त्यांच्याकडनं माणूस काही शिकत नाही या गोष्टी. एकदा पोट भरलं की तुम्ही वाटेल ते समोर टाका, ते खातील का बघा. नाही, हे माणसाच्या बाबतीत शक्य आहे. आणि म्हणून दोन्ही उदाहरण गोष्टी सांगितल्या, क्षुदुपगमन आणि आग्न उद्रिक्ते, हे झाल्याशिवाय जेवू नका. तथा आग्न उद्रिक्ते विशद करणे देहेचे सुलघव, लाघव आलं पाहिजे संपूर्ण देहाला. पहिलं अन्न संपूर्ण पचून मल भाव सगळे बाहेर गेलेले पाहिजेत, विशद करण्याचा अर्थ तो आहे. देन द अग्नी रिटेन्स इट्स ऑप्टिमम कॅपॅसिटी टू डायजेस्ट अँड देन यू आर सपोज टू टेक द फूड अगेन. तेव्हा त्याची परीक्षा करायची. जरणशक्तीची परीक्षा म्हणजे ही सगळी लक्षणं किती वेळा निर्माण होतात. अँड यू विल find things very interesting when you ask this question to your patient. When you take food, त्याला पहिल्यांदा त्या प्रश्नाचा रोखच कळत नाही आताच्या लोकांना. What is that? When you take food means I take food at my lunch time. No, but whether you feel hungry at that time? No, I take at my lunch time. म्हणजे त्यांच्या गावीच नसतं की दे शुड टेक फूड व्हेन दे फील हंग्री. लंच टाइम झाला म्हणून जेवून घेतात लोक. आणि हे वर्षानुवर्ष चालू असतं. पुण्यातल्या वैद्यांच्याकडे एक कॉमन केस पेपर आहे, बरेच वैद्य वापरतात. त्याच्यामध्ये त्या जेवणाच्या विषयी हा एक मुद्दा असतो की जेवण भूक लागली म्हणून ऑब्लिक वेळ झाली म्हणून. कळतच नाही लोकांना. असं काय म्हणजे काय, वेळ झाली भूक लागतेच ना, तसं नाही. पण जेव्हा तू जेवतोस तेव्हा भूक लागलेली असते का वेळ झाली म्हणून जेवून घेतोस. सेकंड पॉसिबिलिटी इज मोर कॉमन, दॅट पीपल आर टेकिंग फूड बिकॉज इट इज टाइम फॉर फूड, नॉट बिकॉज दे फील हंग्री, अँड दॅट क्रिएट्स इंडायजेशन. त्या वेळेला ते करून घ्यायचं, खाऊन घ्यायचं. 12:30 ते 1:30 लंच आहे, इकडे तिकडे बघायचं नाही, जेवून घ्यायचं. भूक नाही लागली तरी जेवून घ्यायचं. असं होतंय. विचार करायलाच माणसाला वाव नाहीये. हे विचार त्याच्यातनं व्याधी निर्माण होतील का नाही, म्हणजे पहिलं जर जिरलंय का नाही हे ठरणार कसं. पीपल आर बिकमिंग अनकॉन्शियस अबाउट धिस जरणशक्ती. त्यांना माहितीच नाहीये त्यांचा अग्नी काय बिहेव करतो. कित्येक लोकांना जर तुम्ही असे साधे साधे प्रश्न विचारलेत की दिवसातून मूत्र प्रवृत्ती किती वेळा होते, 9 out of 10 people will not be able to tell you exactly. It's a very obvious question for us. मलप्रवर्तन किती वेळा होतंय. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मोघम असतात लोकांची. नाही, 2-4 वेळा होतं. 2 का 4 वेळा का 2 अधिक 4 6 वेळा. बिकॉज इट ओपन्स अप these 3 possibilities. Which one to go take? That I don't know. म्हणजे स्वतःला मलमूत्र किती वेळा होतं हे सुद्धा माहिती नाही. जरणशक्तीचा अभ्यास असेल का? Then people invariably end up eating unnecessarily. And that is the main cause of many diseases. ते इथं समजेल. जरणशक्तीची परीक्षा करायला शिकवा तुमच्या पेशंटला. भूक लागल्याशिवाय जेवू नका म्हणून सांगा. आणि केव्हा भूक लागली ते मला येऊन सांगा परत पुढच्या वेळेला. अँड स्लोली दे विल स्टार्ट एक्नॉलेजिंग देअर ओन बॉडी क्लॉक विच दे वेर नॉट इनिशियली बिफोर. हे होतंय लोकांचं, माहितीच नाहीये. काय बघायचं स्वतःमध्ये हेच माहिती नाही. अँड अननेसेसरीली दे आर टेकिंग फूड. सो यू हॅव टू स्टॉप समवेअर. Stop it somewhere by educating people for this. की काय बघायचं आपल्यामध्ये हे शिकवा. आणि मग जरणशक्तीची परीक्षा ज्याचा तो करू शकतो आणि पुढचं जेवण घ्यायचं का नाही हे ठरवू शकतो.
रोगा सर्वेपी मंदेग्नो असं आम्ही म्हणतोय, पण आपला अग्नी कसा आहे हेच कुणाला माहिती नाही आहे. तर आम्ही चिकित्सा काय करू शकतो मग सांगा? तर हे वी हॅव टू एज्युकेट द पेशंट्स फॉर दिस, अबाउट द बिहेवियर ऑफ देअर अग्नी, जरण शक्ती आणि अभ्यवरण शक्ती. दुसऱ्याकडे बघून खाऊ नकोस, तुला किती जाते तेवढं तू खा. यू कॅनॉट कम्पेअर विथ अदर्स. जेवढं अग्नी तुझा अलाउड करेल आणि पचवेल तेवढं खा. आपल्याकडे मात्रेची व्याख्या काय केली बघा, मात्रा प्रमाणम निर्दिष्टम सुखम यावत विजिर्यते. काय सांगितलं? म्हटलं तर सगळं सांगितलं, म्हटलं तर काहीच नाही सांगितलं. सुखम यावत विजिर्यते, ती तुझी मात्रा, जी सुखाने पचवता येईल ती तिची मात्रा आहे, आणि तेवढंच तू जेव असं सांगितलं. म्हणजे असं काही ठरवता येतं का की एवढं 50 ग्रॅम भात, 150 ग्रॅम पोळी चपाती असं देता येईल कोणाला आणि दिलेलं पचेल? नाही. जे सुखाने पचतं ती त्याची मात्रा असते. सुखाने पचण्याची ही लक्षणं आहेत. ही लक्षणं आली याचा अर्थ ते सुखाने पचले. देन गिव्ह सेकंड फूड. सो दीज आर आवर नॉर्म्स. मग गुरुनाम अर्धसौविध्यम, लघुनाम नातितृप्तता, असे गुरु लाघवाप्रमाणे नॉर्म सांगितले की गुरु पदार्थ आहे अर्धसौविध्यानेच खा. पुन्हा सौविध्य म्हणजे काय? कॅपॅसिटी ऑफ युअर अग्नी टू डायजेस्ट. इफ युअर अग्नी कॅन डायजेस्ट 4 लाडू, यू आर सपोज टू इट ओनली 2. दॅट इज अर्धसौविध्य. 4 पचवण्याची क्षमता आहे, 2च खायचे. 2 पचवण्याची क्षमता असेल, 1च खायचा. हा अर्धशक्तीचा नॉर्म व्यायामालाही लावलाय बघा. अर्धशक्ती आणि विषय व्यायाम सुद्धा अर्धशक्तीच करायचा आहे, पूर्ण शक्तीनिशी करायचंच नाहीये. व्यायाम करताना मृत्यू नको यायला, एवढी अपेक्षा नाही. तेव्हा गुरुनाम अर्धसौविध्यम, लघुनाम नातितृप्तता. लघु आहे म्हणून खूप नाही खायचा, अतितृप्तीपर्यंत नाही खायचा, बट लिटिल बिट एक्स्ट्रा इज अलाउड, बट नॉट बियॉन्ड युअर कॅपॅसिटी. पोट फुटेपर्यंत नाही खायचं. लाया आहेत म्हणून पोतभर खाल्ल्याने दॅट इज ऑल्सो नॉट अलाउड. तर मग हा विचार जो आहे आमचा, हा मात्रेचा विचार आहे. यात दिस नीड्स टू बी इनकॉर्पोरेटेड इन आहार शक्तीतः परीक्षा. अभ्यवरण शक्तीच्या बाजूने हा विचार करायला पाहिजे. मग एखादा माणूस जर कौतुकाने आई तिची सांगायला लागली, राहो हा ना लाडू एकदा केले, रव्याचे लाडू याला खूप आवडतात, केले की एकदा बसल्या बैठकीला 10-20 खातो. लहान मुलांच्या मध्ये वगैरे अशा असतात, केळी 6-8 केळी एकदम खायची. थांबवायला पाहिजे. दिस इज नॉट इन ट्यून विथ हिज अग्नी बल. इट नीड्स टू बी स्टॉप. कसं करायचं ते तुम्ही बघा, रागवून समजावून काय करायचं ते, बट नीड्स टू बी स्टॉप. सो दिस काइंड ऑफ habits are there which needs to be seen in the light of आहार शक्ती परीक्षा. म्हणून ती महत्वाची सांगितली. आणि बल आयुष ही आहार येते. बल आणि आयु ही आहाराच्या अधीन आहे. व्यायाम शक्ती तहाच्या ती व्यायाम शक्ती ही अपि कर्मशक्त्या परीक्षा. व्यायाम शक्ती कशावरून तपासायची? कर्मशक्तीवरून बघायची. कर्मशक्त्या ही अनुमीयते बलत्रैविध्यम. कर्म म्हणजे भारवहनादी म्हणलंय. आत्ताच्या काळामध्ये सुद्धा हेच नॉर्म्स वापरले जातात. तुम्ही जर बघितलं वेट लिफ्टिंग, विच इज अ स्पोर्ट्स इव्हेंट इन्क्लुडेड इन ऑलिम्पिक्स, तिथं बघा तुम्ही वयोगट असतात. वेगवेगळ्या वजनी गटात ते खेळलं जातं. सगळ्या वेट लिफ्टरना एकदम एकाच गटात सोडत नाहीत. मिसमॅचच होणार ना. 100 किलो वजन ज्याचा आहे तो माणूस जेवढं उचलू शकेल तो 48-50 किलोचा उचलणार आहे का?
प्रत्येकाचे बेंचमार्क्स वेगळे असतात ना. ही कर्मशक्ती ज्याची आहे त्याची त्याच्या वजनाप्रमाणे, आकाराप्रमाणे, त्याच्या क्षमतेप्रमाणे वेगळी इट व्हॅरीज इन डिफरंट वेट कॅटेगरीज. त्याप्रमाणे त्यांचे रेकॉर्ड सुद्धा वेगळे असतात बघा. म्हणजे लाईट फ्लायवेट गटातला जे रेकॉर्ड असेल 48 ते 54 kg, त्यातलं वर्ल्ड रेकॉर्ड हा कदाचित 80 किलोच्या वरच्या लोकांसाठी स्टार्टिंग पॉइंट असतो. एवढं तर कुणी उचलतं आमच्यामध्ये, शेवट आलेला उचलेल. पण तो एक खालच्या वजनी गटामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड. लक्षात घ्या फरक काय असतो की इट इज इन कंपॅरिझन विथ weight capacity of individual. It cannot be same in all. म्हणून ही जी कर्म आहेत भारवहन आदी, बहुतेक वेळा हमाल लोक असतात ते त्यांच्या वजनाच्या मिसमॅच वजन उचलत असतात and then they fall prey to some dreadful diseases later on. त्यांच्यामध्ये बहुतेक वेळा अयथा बलमारंभ हा हेतू सापडतो आणि बहुतेक वेळा ते राजयक्ष्मेचे शिकार होतात. त्याचं कारण हे असतं की स्वतःच्या शक्तीपेक्षा अधिक कर्म. ओनली एक्झरसाइज इज नॉट व्यायाम. इथं तरी तसं अपेक्षित नाही. कर्मशक्त्या परीक्षा, बलम व्यायामशक्त्या परीक्षेत असं आहे. बलाची परीक्षा व्यायामशक्तीवरून करावी. पण ते बल सुद्धा 3 प्रकारचं आहे: सहज, कालज आणि युक्तिकृत. युक्तिकृत बलाची परीक्षा तुम्ही व्यायामावरून करू शकता. कालज बलाची आपल्या हातात नाही. आता बघा ग्रीष्म ऋतू केवढा लांबला आहे. तेव्हा वर्षा सुरू व्हायला हवी होती, म्हणजे विसर्गाची सुरुवात व्हायला हवी होती. अजून काय लक्षण नाही. So this extended आदान will have its toll on you, will diminish your बल. डेफिनेटली ते आपल्या हातात नाही. सहज बलही आपल्या हातात नाही, कारण ते सत्व शरीरोत्तम प्राकृतम सहजम बलम. हातात काय आहे? विहार आहार जनितम तथा ऊर्जस्कर योगजम. जे 3ऱ्या प्रकारचं बल आहे युक्तिकृत बल, तेवढंच हातात आहे. व्यायामाने तुम्ही काय करू शकता? युक्तिकृत बल वाढवू शकता, 3ऱ्या प्रकारचं जे आहे ते. बट यू नीड टू बी सिलेक्टिव्ह इन डुईंग व्यायाम. अर्धशक्त्या निषेव्यस्तू बलिभी स्निग्ध भोजीभी. बलवान आणि स्निग्ध भोजन करणाऱ्यांनी अर्धशक्ती करायचं आहे. दॅट मीन्स वन हू इज दुर्बल अँड नॉट टेकिंग स्नेह इन हिज भोजन नीड्स टू डू इट फर्दरलेस. आज असा व्यायाम समजून उमजून होत नाहीये. कालच्या एका परवाच्या बातम्यांमध्ये एक व्हिडिओ दाखवत होते की लहान मुलांच्या मध्ये बॉडी बिल्डिंगची क्रेज आली आहे आणि ते एक पोरग असं शिरा सगळ्या ताणल्या, श्वास बीस आतमध्ये घेऊन, आणि तिथंच पडलं मेलं. आणि मग आता त्याचं अनालिसिस करत बसले ते कशाने झालं असेल. पण असला जीव घेणा व्यायाम करावाच कशाला मी म्हणतो. आपल्याकडे 2 गोष्टी सांगितल्यात बघा. शरीर आयासजनकम कर्म व्यायाम इति संज्ञितम. शरीराला थोडेसे आयास देणारे कर्म आहेत, पण प्राणाला आयास देणारं कर्म म्हणून सांगितलंय का? प्राणोपघातकम कर्म व्यायाम इति संज्ञितम असं सांगितलंय, ते त्या गटातलं आहे. आणि व्यायाम हा स्थैर्य करणाम असा आग्रसंग्रह पण सांगतायत चरक. स्थैर्य करण्याच्या गोष्टीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ व्यायाम आहे. सो इट शुड प्रमोट स्टेबिलिटी, स्थिरता, स्टर्डिटी, स्टाउटनेस ऑफ द बॉडी टिश्यूज. असा व्यायाम पाहिजे. म्हणजे जो त्या धातूंना स्थिरता देईल. म्हणून आपले पारंपरिक व्यायाम जे होते, जोर बैठका मारणं, सूर्यनमस्कार वगैरे जे आहेत, त्यांच्यामध्ये तुम्ही बघितलं तर एक सस्टेन्ड गती शरीराला देतात. ट्रेडमिलवर धावणं हा चुकीचा व्यायाम आहे आयुर्वेदीय पद्धतीने. माझं असं स्पष्ट मत आहे. शरीरामध्ये वाताचा छलगुण वाढवायला उपयोगी पडणारा व्यायाम आहे. पण त्याच्यावरती त्या गिरणीच्या पट्ट्याचा एकदा तुम्ही स्पीड मेंटेन केला तर त्याच्यावर धावत राहायचं. आणि लोकांना असं वाटतं कॅलरी, आय एम बर्निंग माय कॅलरीज.
दिस इज नॉट अ फेअर डील, नॉट अ गुड काइंड ऑफ व्यायाम. आपल्याकडे कुठेच अशा प्रकारचे जीवघेणे व्यायाम आलेले नाहीत. पारंपरिक व्यायामांच्या पद्धती जर बघितल्यात तुम्ही तर त्या हळूहळू हळू सस्टेन करत जाणाऱ्या पद्धती आहेत. व्यायाम शुड टोन अप युअर बॉडी. विभक्त घन गात्रत्वम व्यायामात उपजायते हे व्हायला हवं. पिळदार शरीर तयार व्हायला हवं, ज्याच्यामध्ये डिस्टिंक्टली सगळे अवयव तुम्हाला आयडियल शेप मध्ये दिसतील. दॅट इज कॉल्ड एज आयडियल व्यायाम, सम्यक व्यायामाचं शरीर हे त्याला म्हणलं जाईल. जर तसं होत नसेल तर दॅट व्यायाम इज नॉट सुटेबल फॉर एनीबडी. तेव्हा ती कर्मशक्ती जी आहे प्रत्येकाची, वर्किंग कपॅसिटी, काही लोक बघा 6 तासाच्या वर नाहीच तग धरू शकत, आणि काही जण 12, 14, 16 तास दे कॅन कीप वर्किंग. दिस व्हेरिएशन यू विल सी विथ रिस्पेक्ट टू देअर व्यायाम शक्ती. जो मनुष्य न थकता असा जास्त काळ वर्किंग कपॅसिटी ज्याची आहे, यू कॅन टेक इट दॅट हिज व्यायाम शक्ती इज गुड. त्याला प्रत्येक वेळेला एक्सरसाइज देऊनच करता येईल असं नाही. दीज आर अदर नॉर्म्स which you can set and assess the patient on it. Working capacity at a stretch without feeling exhausted, that is important. नाही तर लोक ओढत असतात, they are pulling themselves. नोकरीचा भाग म्हणून करतायत असं नाही. they are energetic all through the tenure of their work. असं असायला पाहिजे. then you can say his व्यायाम शक्ती is गुड इनफ. शेवटची परीक्षा आहे वयतः परीक्षा. कालप्रमाण विशेषापेक्षिणी शरीरावस्था वयो अभिधीयते. वय म्हणजे काय, डिफाइंड बाय चरक. कालप्रमाण विशेष अपेक्षिणी शरीरावस्था, शरीराची अशी अवस्था जिला कालप्रमाणाचा विशेष अपेक्षित आहे. म्हणजे बाल्य असं म्हणलं की षोडशात बाल, तिथपर्यंत त्याला बाल म्हणायचं. 60 वर्षाचा माणूस लहान मुलासारखा वागायला लागला म्हणून त्याला बाल म्हणता येत नाही. सध्याच्या भारतीय राजकारणात प्रसिद्ध उदाहरण आहे. गमतीने बाल म्हणणं वेगळं आणि वयोवस्था बाल असणं वेगळं. वयोवस्था बाल नाहीये, शरीरावस्था ही त्या काळानंतर पुढे जाते. तेव्हा त्या कालप्रमाणांनी डिफाईन होणारी स्टेज ऑफ युअर लाईफ विच इज डिफाइंड बाय कालप्रमाण, टेन्युअर ऑफ टाइम, सर्टन टेन्युअर, त्याच्यानंतर म्हणलं जाणार नाहीये. दॅट इज कॉल्ड एज वय, एज. तद्वय हा यथास्थूल भेदेन त्रिविधम, बालम मध्यम जीर्णमिति. यथास्थूल भेदाने 3 आहे, बाल, मध्य आणि जीर्ण, जरा. हे स्थूल भेदाने आहेत. काही ठिकाणी याचं सब क्लासिफिकेशन आणि जास्त मिळेल तुम्हाला. सुश्रुतातला वयाचा अवस्था विभाग बघा, त्यांनी मध्यवयाचे 4 प्रकार सांगितले. आणि त्याच्यामध्ये बाल्यानंतर सुद्धा एक वाढीचा कालावधी सांगितला, मग स्थिरता सांगितली यौवन, आणि 40 नंतर परिहानी अशी एक अवस्था सांगतो तो, की डे बाय डे द शरीर बल स्टार्ट डिमिनिशिंग, आणि मग 60-70 नंतर ती जरावस्था येते, वेअर द डिक्लाइन इज फास्ट. त्यातही चरकात आणि सुश्रुतामध्ये फरक आहे. तो सप्तते हे मध्यम म्हणतायत, आणि 60च्या पुढे म्हणलेलं आहे. आजच्या काळामध्ये बघितलं तर 80 साधारणपणे वयाची लिमिट धरता येईल, आणि त्याप्रमाणे तुम्हाला बाल्यामध्ये डिफाईन करावं लागेल. 100 वर्ष आयु असं धरून त्यांनी ते वयाच्या अवस्था 3 विभाग केलेले आहेत. बट इट कॅनॉट बी हार्ड अँड फास्ट. इफ समबडी डोंट लास्ट फॉर 100 years, ऑब्वियसली हिज बाल्य, मध्य अँड जरावस्था विल चेंज अकॉर्डिंगली, असा त्याचा अर्थ आहे. तत्र बालम अपरिपक्वम पक्वधातुम अजात व्यंजनम. अपरिपक्व धातू असलेलं असतं बालवय.
The dhatus are not fully matured. They are under the process of maturity, under the process of development. They are not fully developed. Ajata Vyanjanam, all the characters, secondary sexual characters also are not fully developed. Over the period they get developed. म्हणजे त्या नसतात असं नाही, त्या गोष्टी बीज रूपात आहेत, पण व्यक्त होण्याचा एक विशिष्ट कालावधी सांगितलेला आहे, तिथंच ते व्यक्त होणार आणि तिथंच व्यक्त व्हायला पाहिजे. त्याच्या आधी किंवा नंतर करण्याचा प्रयत्न करू नये. डोंट अलाव, ट्राय टू डिले इट ऑल्सो अँड डोंट ट्राय टू प्रिपोन इट ऑल्सो, बिकॉज दिस इज अ नॅचरल क्लॉक सेटिंग. ते त्याप्रमाणेच व्हायला हवं. तर अजात व्यंजन म्हणजे केश, श्मश्रू वगैरे या गोष्टी असतात, दाढी मिशा, त्या मुलांमध्ये बघितलं तुम्ही 15-16 वर्षाच्या नंतरच यायला लागतात. त्याच्या आधी येतात का? आणूही नाहीत. रेअरली एखादी केस दिसेल तुम्हाला, पण ती नॉर्मल नाही आहे, लक्षात घ्या. नॉर्मल हेच आहे की त्यानंतर ते व्यक्त व्हायला जाणार. सेकंडरी सेक्स कॅरेक्टर्स म्हणतात त्याला. स्त्रियांच्या मध्ये रजप्रवृत्ती सुरू होणं 12 वर्षापासून पुढे होणं हे नॉर्मल धरलंय. काहींच्या मध्ये 11व्या वर्षी होईल, काहींच्या 13व्या वर्षी होईल, दॅट इज हिअर अँड देअर. पण 8व्याच वर्षी सुरू झाली तर नॉट नॉर्मल. किंवा 16-17 वर्षापर्यंत आली नाही तर नीड्स टू बी लुक्ड इनटू. तर 12 हे वय सांगितले, त्याच्या आसपास व्हायला हवी. तिथपर्यंत ती अवयव नसतात का? असतात, पण ह्या गोष्टी व्यक्त नसतात झालेल्या. दॅट्स वाय ही इज सेइंग अजात व्यंजनम. सुकुमारम अक्लेशसहम असंपूर्ण बलम. सुकुमार असतो अक्लेशसह, जास्त क्लेश सहन होत नाही त्या वयामध्ये. असंपूर्ण बलम. श्लेष्म धातू प्रायम, हे महत्वाचं आहे. कफ इज डॉमिनेटिंग. काही काही ग्रंथकारांनी वात डॉमिनेट होतो म्हणलंय, पण जास्त करून कफच होतो. युनॅनिमिटी आहे ती त्याच्यावरच आहे. जास्त कन्सेन्सस इज ऑन कफ डॉमिनेटिंग बाल्यावस्था. कफाचे विकारही जास्त सापडतात तुम्हाला. डेव्हलपमेंटसाठी कफ जास्त पाहिजे. स्निग्धत्व, स्थिरत्व वाढवायला कफाची गरज जास्त आहे. सो इट इज व्हेरी ऑब्वियस दॅट कफ विल डॉमिनेट दिस वयोवस्था. श्लेष्म धातू प्रायम आ 16 वर्षम, कुठपर्यंत? 16 वर्षापर्यंत. त्याच्या पुढे विवर्धमान धातुगुणम पुनः प्रायेण अनवस्थित सत्वम आ 30 वर्ष उपदिष्टम. 30 वर्षापर्यंत धातूज आर गोइंग फ्रॉम कंप्लीट फॉर्म टू ऑप्टिमम फॉर्म. लक्षात घ्या, कंप्लिशन झालं त्यांचं, but still they are supposed to go to its optimum to stabilize the things. ही अवस्था कुठपर्यंत येते? 30व्या वर्षापर्यंत. 16 ते 30 हा कालावधी सांगितला की जेव्हा ते धातू विल गो टू देअर ऑप्टिमम लेवल, त्याच्यावर जाणार नाहीत. कंप्लिशन आ 16 बाला झालं. आता त्याच्यानंतर त्याची क्वालिटी इम्प्रूव्हमेंट आहे आणि ऑप्टिमम लेवल आहे. That will be achieved till 30th years of age. मध्यम पुन्हा त्याच्यानंतर ते मध्य वयाचं म्हणजे पीक पिरियड सुरू झाला. हा 16 ते 30 ते धातू ऑप्टिमम पर्यंत गेले आणि देन स्टेबिलिटी कमी. हा जो कालावधी असतो 30 ते 50 साधारणपणे, दॅट इज द टाइम ऑफ युअर लाईफ वेन यू आर सेटलिंग डाऊन इन युअर करिअर, यू आर लुकिंग फॉर अ प्रॉस्परस फ्युचर. वर्किंग एनर्जी चांगली असते, लेवल्स चांगले असतात. यू कॅन टेक न्यूअर चॅलेंजेस. ही साधारणपणे ती अवस्था असते, ती त्यांनी सांगितली. समत्वागत बल, वीर्य, पौरुष, पराक्रम, ऑल थिंग्स आर एट दॅट देअर ऑप्टिमम लेवल. बल, वीर्य, पौरुष, पराक्रम, ग्रहण, धारण, स्मरण, वचन, विज्ञान, सर्व धातुगुणम, ऑल धातुगुण, everything is at its optimum. बलस्थितम
बल हे स्थिर असतं, इट्स इन स्टेबल कंडिशन. अवस्थित सत्वम, सत्व ऑल्सो इज अवस्थित. फार मोठे मेंटल अप्स डाऊन्स नसतात, या वयात दिसत नाहीत. पीपल कॅन सस्टेन. या दिवसांमध्ये असलेले जे काही चॅलेंजेस असतात, यू कॅन मीट द चॅलेंजेस बिकॉज एज इज ऑन युअर साइड. अवस्थित सत्वम. अविशीर्यमाण धातुगुणम. धातुगुण कसे असतात? अविशीर्यमाण. डिटोरेशन जास्त नसतं. दे आर नॉट डिटोरेटिंग मच, बट मोस्ट ऑफ देम दे आर इन स्टेबल कंडिशन. पित्त धातु प्रायम. The dosh that dominates this particular phase of life is पित्त. चरकाप्रमाणे म्हणणं आहे आ60 वर्ष मुखदिष्ट. हे 60 वर्षापर्यंत चालतं. सुश्रुतांनी 70 वर्षापर्यंत मध्य आयु सांगितली आणि त्याच्या पुढे जीर्ण सांगितलं. जरा चरकांनी 10 वर्ष अलीकडे आणले. अतः परम. ह्या नंतर काय होतं? हीयमान धातू, इंद्रिय, बल, वीर्य, पौरुष, पराक्रम, ग्रहण, धारण, स्मरण, वचन, विज्ञानम, एव्हरीथिंग दॅट वॉज ॲट इट्स ऑप्टिमम लेवल इन मध्य वयोवस्था स्टार्ट्स डिटोरेटिंग. आणि त्याला त्यांनी एक छान शब्द वापरलाय, भ्रश्यमान धातुगुणम. दिस डिजनरेशन इज ॲक्सिलरेटेड विथ एज, विथ द पासिंग इयर्स. भ्रश्यमान, ते भ्रश्यमान व्हायला लागतात. They start losing their steam slowly but surely. स्लो डिटोरेशन चालू होतं सगळ्या धातुगुणांचं. क्रमेण जीर्ण उच्चते आवर्ष शतम. आणि ही सगळी प्रक्रिया जाऊन थांबते शेवटी 100 वर्षापर्यंत मरतो माणूस. दिस इज द फेज ऑफ लाईफ एक्सप्लेन. म्हणून वर्षशतम खलु आयुषः प्रमाणम अस्मिन् काले संतीच पुनः अधिक ऊन वर्षशत जीविनः अपि मनुष्याः. You can get few incidences where the person dies before 100 years or lives after 100 years. That is a possibility. Average life in this age, this yuga, is 100 वर्ष, 100 years. ऊन अधिक हे पॉसिबल आहे. मग ऊन अधिक असेल त्यावेळेला अकॉर्डिंगली बाल्य, मध्य अँड जरावस्था, the age limit will change. एज लिमिट विल चेंज. त्याची काही उदाहरणं त्यांनी टीकेमध्ये दिलेली आहेत, नंतर पाहिजे तर बघून घ्या. म्हणून तेषां विकृतिवर्जैः प्रकृत्यादि बलविशेषैः आयुषः लक्षणतश्च प्रमाणमुपलभ्य वयसः त्रित्वं विभजेत. म्हणून या 3 प्रकारच्या वयाची विभागणी करत असताना या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. विकृती सोडून बाकीच्या सगळे जे भाव आतापर्यंत सांगितले, दे ऑल्सो विल कॉन्ट्रीब्यूट टू this particular vayoवस्था coming at a particular time. Sarata hai which contributes, prakriti contributes, all things will contribute together to distinctly experience these 3 different phases of life called vaya. So they will have bearing. म्हणजे एखाद्या माणसाची सारता मध्य वयामध्ये ढासळली तर he will get जरा earlier than what is expected, isn't it? असं होऊ शकतं. म्हणून तो सांगतोय की ह्या सगळ्या भावांचा सहभाग आहे त्याच्यामध्ये. वयाच्या परीक्षेमध्ये हे भाव लक्षात घ्या. म्हणून ते आधी सांगितले आणि शेवटी वय सांगितले. लास्ट परीक्षा वयाची सांगितली बिकॉज ऑल दोज भावाज विल हॅव बेअरिंग ऑन वय. वार्धक्याची लक्षणं लवकर दिसण्याचं कारण काय आहे? धातू सारवान नाहीत है ना. बऱ्याचशा पेशंटमध्ये हेच दिसतं ना, अर्ली सायन्स ऑफ एजिंग, बिकॉज धातूज आर इन डेबिलिटेटिंग स्टेट. म्हणजे सारता नाही आहे. दॅट मीन्स सारता हॅव बेअरिंग ऑन वय. इट विल ब्रिंग द लेटर वयोवस्था अ लिटिल बिट अर्ली. देयर विल बी अर्ली ऑनसेट ऑफ जरा. दॅट्स वाय ऑल दीज फॅक्टर्स discussed before this will have bearing on vaya. If a person is not exercising properly, also it will reflect on his vayavastha. चांगला व्यायाम वगैरे पहिल्यापासून करत असतील तर त्यांची तुम्ही बघितलीत तर
90s सगळ्या लोकांची इंटरव्ह्यू घेतात, एकच सांगतात ते की मोजकं जेवण, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप, हे सगळे फॅक्टर्स महत्वाचे आहेत ना. आहार शक्ती पण सांभाळणं आवश्यक आहे, व्यायाम शक्ती आहे, सारता आहे. ऑल धिस टुगेदर विल टेक केअर दॅट यू एक्सपिरियन्स दिस एज, डिफरंट वयोवस्था एक्झॅक्टली इन द आयडियल स्टेट. म्हणून हे शेवटी सांगितलं. इथे आपला विषय आता संपलेला आहे.